नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता वसू आत्या त्या गुरुजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन आलेली असते. तर गुरुजी काही न विचारता सांगू लागतात की विजय खूप चांगला मुलगा आहे. तर एकाच वेळी आता रम्या विचारते की माझं आणि पार्थच लग्न होईल का? तर वसू आत्या विचारते की विजय आणि रम्यास लग्न होईल का? तर गुरुजी तथास्तु म्हणतात. तेव्हा रम्या विचारते की तुम्ही नक्की कोणाला म्हणालात गुरुजी? म्हणतात की वेळ आल्यावर कळेलच. तर आता वसुआत्या म्हणते की तुम्हाला काव्याच्या हातात बाळ दिसतंय का? तेव्हा गुरुजी होकार देत म्हणतात की मला काव्याच्या हातात बाळ दिसतंय. रम्या म्हणते की काव्याच्या हातात बाळही दिसते आणि माझं आणि पार्थच लग्नही दिसते. तेव्हा गुरुजी होकार देतात. तर किचनमध्ये आता काव्या ही रम्याला पूर्णपणे अडकावत असते. काव्या म्हणते की तू उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येशील का? मला या बाळापासून सुटका करून घ्यायची आहे. रम्याला तर खूपच आनंद होतो. काव्याला म्हणते की अगदी बरोबर निर्णय घेतलाय तू. काव्या नाटक करत म्हणते की रम्या तूच तर आहे मला